हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी काढले माझ्या परसबागेतली भाजी. तर ही वांगी तुम्ही पाहिलीच असाल झाडावरती माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर आता गरमीतून वांगी लवकर तयार होतात, त्यामुळे मीही आज काढून घेतली. आणि कसं आहे, माकड इथे जंगल असल्यामुळे माकडांचा परत तसेच खारुताई म्हणा, उंदीर यांचा खूप त्रास होतो. तर आता परवामध्येच वारा होता, तर ही आपटून वांगी बघा कशी झाली आहेत. तर म्हटलं वेळी काढूया, मागच्या वेळी उंदराने वाट लावली नव्हती. तर आता ह्या वांग्यांची बघू मग रेसिपी काय करायची ते. तर सध्या तरी इथं काढले आहेत, 3 काढले आहेत, बाकीचे 2 ठेवले आहेत झाडावर. तर ही वांगी आमची घरची. त्यानंतर हा इथे आहे पुदिना भरपूर होता, पण मी शेंडेच काढलेत. जरा म्हटलं आता गरमी वाढली आहे तर थोडंसं सरबत करेन, किंवा आलं लसूण पेस्टमध्ये पण मी घालते. तर हा आहे पुदिना, म्हणजे बऱ्यापैकी भेटला आहे. त्यानंतर ते आहेत ह्या घेवड्याच्या शेंगा. घेवडा मी कायम प्रत्येक वेळी वाळवणाच्या वेळी वगैरे घेवड्याचं शूटिंग मी दाखवले तुम्हाला. तर ह्या शेंगा आहेत घेवड्याच्या, ह्या कोवळ्या मस्त शेंगा आहेत, म्हणजे दाणे ठराविक शेंगांनाच आहेत. ह्या पण घाई केली काढायची, कारण तोच उपद्रव सेम माकडांचा, त्यामुळे वेळी काढलेल्या बऱ्या ह्या काढल्यात. आणि परवाच्या दिवशी मला सहज संध्याकाळी पाणी घालताना दिसल्या होत्या, त्या जरा काढून मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. ह्या इथं बघू शकता, ह्या मोठ्या होतात. ह्या बघा, एवढ्या मोठ्या आहेत, माझ्या हातापेक्षा पण. तर यामध्ये बिया झालेल्या आहेत, हे बघा अशा बघू शकतो उजेडाला अशा. तर ह्या जून आहेत, ह्या मला 5 ते 6 मिळाल्या. तर ह्या आता ह्याच्यामध्ये घालून भाजी करणार. बघा साईज लगेच लक्षात येईल तुमच्या. ही शेंग आणि ही शेंग बघा. पण मी हे लवकर कशासाठी काढल्या, माकडं अजून अशा प्रकारच्या आहेत अजून, पण त्या समोरच आहेत, त्यामुळे मी त्या ठेवून दिल्या आहेत. कारण इथे लक्ष जातो समोर, पण पाठच्या साईडला असल्यामुळे त्या दिसत नाहीत, म्हणून मी ह्या काढून घेतल्यात. तर एका माणसाला पुरेशी होईल, बटाटा वगैरे टाकून 1-2 माणसं आरामात ही भाजी खाऊ शकतात. कोलिंब टाकून पण छान होते ह्याची भाजी. त्यानंतर इथे आहे हा माझा पातीचा कांदा. इथे बघू शकता, पातीचा कांदा मोड आलेले मी टाकून ठेवले होते कांदे. तर इथे हे कांदे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कांदा भजी करायची असतील, किंवा फ्राईड राईस करायचा असेल, किंवा कोलिंबमध्ये सुकटीमध्ये घालून तुम्ही हे बनवू शकता. म्हणजे ह्या सगळ्यांची मिक्स भाजी पण होऊ शकते, 1 2 3. आणि इथे आहे हा पालाभाजीचे देठ लावले होते मी, तर त्यांना मस्तपैकी अशी पानं फुटली आहेत. तर हे इथं बघू शकता, हिरवी पालेभाजी ही डाळीत वगैरे टाकून पण छान होते. ह्याच्यामध्ये कांदा पात घालून ही घालून भाजी केली तरी होऊन जाईल, पण ही मी डाळीत वापरणार आहे. आणि हे जी पानं दिसत आहेत, हे मी मागे तिळकूट केलं होतं, तर ते पाकडून साफ केलं होतं, तर त्याच्यातलं एक झाड उगवलं आहे. ह्याची गावठी तिळाच्या ह्याची पण भाजी छान होते. याला एक प्रकारचा इतका मस्त वास असतो, खमंग असा. तर ही आहे मंडळी माझ्या परड्यातली भाजी. नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू.